MPSC प्रिलिम्समध्ये दरवर्षी 1 ते 2 प्रश्न बॉडीजवर विचारले जातात. ठीक आहे. जर समजा तुम्हाला प्रश्न विचारला की कॅगच्या सेवा शर्ती कोण ठरवते, तर तुम्ही याचं उत्तर सांगू शकता का? कदाचित काही विद्यार्थी सांगू शकत असतील. मग त्यांना माझा पुढचा प्रश्न आहे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या चेअरमनच्या सेवा शर्ती कोण ठरवतात? सांगा बघू. पुढचा एक प्रश्न आहे की UPSCच्या चेअरमनच्या सेवा शर्ती कोण ठरवतात? बघा, जेव्हा हा जो व्याप वाढत जातो ना, तर ते तुम्हाला सांगणं कठीण जाते. जेव्हा एक मुद्दा मी तुम्हाला विचारला कॅगच्या सेवा शर्ती कोण ठरवते, तुम्ही सांगू शकता. पण अशा 10 ते 15 बॉडीजचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि जेव्हा ह्यांचा एकत्र आपण जेव्हा अभ्यास करतो, तर तेव्हा आपल्याला खूप कन्फ्युजन होते. हे तर फक्त सेवा शर्ती झालं. MPSCमध्ये बघा, अपॉइंटमेंटवर प्रश्न विचारले जातात, रेझिग्नेशनवर प्रश्न विचारले जातात, कोणत्या बॉडीमध्ये किती मेंबर्स आहेत यावर प्रश्न विचारले जातात. आणि हेच कन्फ्युजन बघा दूर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला जात आहे. माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे बघा, की तुम्ही हा व्हिडिओ जर का शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्ही काहीही विसरणार नाही आणि एक्झामच्या दृष्टीने 2 मार्काची तुमची हमखास तयारी होऊन जाईल. तर चला, जास्त विलंब न करता आपण स्टार्ट करूया. तर बघा, 2 प्रकारच्या बॉडीज आहेत. एक बॉडी ज्याला आपण म्हणतो कॉन्स्टिट्यूशनल बॉडी, ठीक आहे, आणि दुसरी बॉडी ज्याला आपण म्हणतो स्टॅच्युटरी बॉडी. ठीक आहे. याला मराठीमध्ये म्हटलं जाते संविधानिक संस्था आणि स्टॅच्युटरी बॉडीला मराठीमध्ये म्हटलं जाते वैधानिक संस्था. फक्त एका शब्दाचा फरक आहे. या ठिकाणी स आहे, या ठिकाणी स नाही. आता बघा, आपल्याला या बॉडीजची नावं माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण की बघा, एक तर याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारला जातो, कोणत्या बॉडीज कॉन्स्टिट्यूशनल आहेत आणि कोणत्या बॉडी कॉन्स्टिट्यूशनल नाहीत. एक आपण प्रूफ पाहूया बघा. तुम्ही पाहू शकता. हा प्रश्न बघा. या प्रश्नामध्ये बघा आपल्याला क्लिअर दिसते की काय म्हटलं बघा, पुढीलपैकी बिगर घटनात्मक संस्था कोणती किंवा कोणत्या आहेत. म्हणजेच काय की कोणत्या संस्था या कॉन्स्टिट्यूशनल आहेत आणि कोणत्या नाहीत याच्यावर डायरेक्ट प्रश्न आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्यामुळे आपल्याला कॉन्स्टिट्यूशनल बॉडी कोणत्या आणि स्टॅच्युटरी बॉडी कोणत्या हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. याच्यासोबतच बघा, ज्या मी तुम्हाला पुढे ट्रिक सांगणार आहे ना, तर त्या देखील इम्प्लिमेंट करण्यासाठी कोणती बॉडी कॉन्स्टिट्यूशनल आहे आणि कोणती बॉडी स्टॅच्युटरी आहे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. आता हे कसं माहीत करायचं या रिलेटेड देखील तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला सांगतो बघा. कॉन्स्टिट्यूशनल बॉडी जर का माहीत करून घ्यायची असेल तर त्यासाठी काय करायचं आहे बघा. एक तुम्ही न्यूमॉनिक लक्षात घ्या, ए कन्फ्युज्ड ॲडव्होकेट. ठीक आहे. आता बघा, हे जे मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे हे मी अभ्यास करत असताना त्यावेळी लक्षात ठेवलेली, ॲज इट इज माझ्या हे आज देखील लक्षात आहे. यामुळे बघा काय होते की आपल्याला लक्षात ठेवणं इझी होऊन जाते. एवरून बघा, एवरून ॲटर्नी जनरल ऑफ इंडिया, ठीक आहे. सीवरून कॅग, ठीक आहे. ओवरून ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी, ठीक आहे. त्यानंतर एनवरून बघा 3 बॉडी आहेत. नॅशनल कमिशन ऑन बॅकवर्ड क्लास आहे, नॅशनल कमिशन ऑन SC, ठीक आहे, शेड्यूल क्लास, आणि नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल ट्राईब. अशा 3 संस्था आहेत. ठीक आहे. एफवरून कन्फ्युज्डमधला एफवरून फायनान्स कमिशन आहे. ओके, फायनान्स कमिशन. त्यानंतर यूवरून बघा, यूवरून UPSC, ठीक आहे. एसवरून काय, एसवरून SPSC म्हणजे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये MPSC आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, तसं UPमध्ये काय आहे, UPPSC आहे. ओके, याला इन जनरल काय म्हटलं जाते, SPSC म्हणजे काय, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन. ठीक आहे. त्यानंतर आपण ईवरून इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे. ठीक आहे. आणि डीवरून काही ट्रिक नाही. त्यानंतर आपण डायरेक्ट ॲडव्होकेटवर येऊया. ॲडव्होकेट म्हणजे ॲडव्होकेट जनरल ऑफ इंडिया. ठीक आहे. तर आता ही ट्रिक लक्षात घ्या. जरी तुम्हाला झोपेतून जरी कोणी उठवून विचारलं की बाबा सांग कोणत्या बॉडी कॉन्स्टिट्यूशनल आहेत आणि कोणत्या नॉन कॉन्स्टिट्यूशनल आहेत, तर तुम्हाला हे सांगता येणं गरजेचं आहे. आपण सिम्पली काय केलं, एक ट्रिक लक्षात घेतली, ए कन्फ्युज्ड ॲडव्होकेट, आणि यांच्या म्हणजे यावरून काय केलं आपण की कॉन्स्टिट्यूशनल बॉडी यांची नावे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, तुम्ही आम्हाला संविधानिक संस्था कशा लक्षात ठेवायचं आहे सांगितलात, पण आता ज्या वैधानिक संस्था आहेत, ठीक आहे, तर त्या कशा लक्षात ठेवायच्या. तर बघा, मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये रूल ऑफ मिनिमायझेशन सांगितलेलं, आठवते का बघा, रूल ऑफ मिनिमायझेशन.
त्यामध्ये आपण काय करायचो बघा, की आपण त्यामध्ये काय करायचो की या आता बघा एक कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे आणि एक स्टॅच्युटरी बॉडी आहे. मग मला सांगा जर का मी कॉन्स्टिट्यूशनल बॉडीची नावं पाठ केलीत तर मला स्टॅच्युटरी बॉडींची नावं पाठ करायची गरज देखील नाही, कारण की या सोडून उर्वरित ज्या आहेत तर त्या काय आहेत, स्टॅच्युटरी बॉडी आहेत. लक्षात येते का मला काय म्हणायचं आहे बघा, जर का मी कॉन्स्टिट्यूशनल बॉडीची नावं पाठ केलीत तर स्टॅच्युटरी बॉडींची नावं मला पाठ करायची गरजच नाही, कारण की या कॉन्स्टिट्यूशनल बॉडी सोडून उरलेल्या ज्या आहेत तर त्या काय आहेत, स्टॅच्युटरी बॉडी आहेत. याला फक्त एक एक्सेप्शन्स आहे, ते एक्सेप्शन लक्षात घ्या, नीती आयोग. ठीक आहे, नीती आयोग जे आहे ना, तर हे नीती आयोग वैधानिक देखील नाही आणि संविधानिक देखील नाही. ठीक आहे, हे एक्सेप्शन तेवढं लक्षात घ्या. तर आता आपण या ठिकाणी पाहिलं की कॉन्स्टिट्यूशनल बॉडी कोणत्या आहेत आणि नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडी कोणत्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा त्यानंतर आपण पाहतो की एम पी सी जी आहे तर ती अपॉइंटमेंटवर प्रश्न विचारते. मग आता बघा लक्षात कसं ठेवायचं की कोण कोणाची अपॉइंटमेंट करते, तर त्यासाठी बघा सिम्पली एक गोष्ट लक्षात घ्या, एक विधान तुम्ही काय करा, पाठ करा. काय आहे ते विधान बघा, की सेंट्रल लेवलच्या ज्या काही बॉडी आहेत, तर त्यांची अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतील. ठीक आहे, आणि ज्या स्टेट लेवलला ज्या बॉडी वर्क करतात स्टेट लेवलला, तर त्यांची अपॉइंटमेंट गव्हर्नर करतील. ठीक आहे, एवढं जर का तुम्ही सिम्पली लक्षात ठेवलात तर बघा तुम्हाला बाकी काही लक्षात ठेवण्याची गरज लागणार नाही. बघा आपण पाहूया, रिॲलिटी पाहूया, चेक करून बघूया मी तुम्हाला सांगितलं तर ते वर्क करते की नाही. बघा इलेक्शन कमिशनवर प्रश्न विचारला आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इलेक्शन कमिशन. ठीक आहे, आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आहे सेंट्रल लेवलला काम करत आहे, त्याची अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतील. ठीक आहे, UPSC अगेन सेंट्रल लेवलला काम करत आहे, अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतील. SPSC स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन स्टेट लेवलला काम करत आहे, अपॉइंटमेंट गव्हर्नर करतील. लक्षात येते का. तसंच बघा सेम फायनान्स कमिशन जे आहे सेंट्रल लेवलला काम करत आहे, मग त्यांची अपॉइंटमेंट कोण करतील, प्रेसिडेंट. असंच तुम्ही काय करू शकता बघा, की हे सर्व मुद्दे तुम्ही काय करू शकता, पडताळून पाहू शकता. आता बघा तेच मुद्दे मी परत सांगत नाही, ही ट्रिक जी आहे ना तर पूर्ण सर्वांसाठी लागू होते. तुम्ही पाहू शकता खाली देखील या ठिकाणी बघा, स्टेट ह्युमन राईट कमिशन स्टेटसाठी काम करत आहे, त्याची अपॉइंटमेंट कोण करेल, गव्हर्नर. ठीक आहे, असं सेम बघा नॅशनल ह्युमन राईट कमिशन सेंट्रल लेवलला काम करत आहे, त्याची अपॉइंटमेंट कोण करेल, प्रेसिडेंट. सिम्पली मी काय केलं बघा, एक विधान लक्षात ठेवलं, सेंट्रल लेवलला ज्या काही बॉडी वर्क करत आहेत त्यांची अपॉइंटमेंट राष्ट्रपतींद्वारे केली जाईल, आणि ज्या स्टेट लेवलला काम करत आहेत तर त्यांची अपॉइंटमेंट गव्हर्नर राज्यपालांद्वारे केली जाईल. लक्षात येते, क्लिअर झाला पहिला मुद्दा. ठीक आहे, त्यानंतर बघा MPSC काय करते की आपल्याला सर्व्हिस आणि कंडिशनवर प्रश्न विचारते की कोण कोणाच्या सेवा आणि शर्ती ठरवते. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता बघा की हा प्रश्न बघा यामध्ये विचारलेला आहे, कॅग रिलेटेड प्रश्न आहे आणि विचारले की याच्या सेवा शर्ती सर्व्हिस कंडिशन कोण ठरवते. ठीक आहे, आता बघा आपल्याला सेवा शर्ती लक्षात घ्यायच्या आहेत, तर आपण मी तुम्हाला दोन विधाने सांगणार आहे फक्त, काय 2च विधाने, ते जर का तुम्ही पाठ केलात ना तर तुम्हाला सेवा शर्ती रिलेटेड कसाही प्रश्न येऊ दे कसाही, तर ते तुम्हाला काय करता येईल, सांगता येईल. बघा पहिलं विधान काय आहे बघा, त्यातलं पहिलं विधान बघा, जर का स्टॅच्युटरी बॉडी असेल तर या स्टॅच्युटरी बॉडीच्या मेंबर्सची सेवा शर्ती सेंट्रल गव्हर्नमेंट डिसाईड करेल. बघा मी रिपीट करतो, स्टॅच्युटरी बॉडीच्या मेंबर्स जे आहेत तर त्यांच्या सेवा शर्ती सेंट्रल गव्हर्नमेंट डिसाईड करेल. ठीक आहे, याला एक्सेप्शन्स 2 आहेत. 2 एक्सेप्शन्स काय आहेत बघा, 2 अपवाद देखील लक्षात घ्या, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन आणि लोकपाल. बघा मी जे तुम्हाला मुद्दे सांगत आहे तर ते लिहून घ्यायचं आहे, नाहीतर असं व्हायला नको की हां सर सांगाल्यात आणि मी गप्प बसून टाकले, असं नको. कानाला भारी वाटते मी फक्त ऐकायला लागलो आहे, असं नको. तुम्ही देखील हे मुद्दे लिहून घेत चला, हे नोट डाऊन करा. बघा मी काय म्हटलं बघा, परत सांगतो, स्टॅच्युटरी बॉडी असेल, ठीक आहे, या स्टॅच्युटरी बॉडीच्या मेंबर्सच्या सेवा शर्ती ज्या आहेत तर त्या सेवा शर्ती सेंट्रल गव्हर्नमेंट डिसाईड करेल. हा पहिला मुद्दा लिहिला. दुसरा मुद्दा लिहा, याला एक्सेप्शन्स आहे काही, अपवाद काय आहे की सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन आणि लोकपाल. या स्टॅच्युटरी बॉडी आहेत. ठीक आहे, आपण स्टॅच्युटरी बॉडी म्हणजे काय हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. या काय आहेत, स्टॅच्युटरी बॉडी आहेत म्हणजे काय, कायद्याने स्थापित झालेले आहेत. ठीक आहे, आणि
तरी देखील यांची जी आहे ना सेवाशर्ती या राष्ट्रपतींद्वारे ठरवली जाते. ठीक आहे, लक्षात आलं. फक्त 2 मुद्दे तुम्ही लक्षात ठेवलात, तुम्हाला बाकी काही करायची गरज लागणार नाही. बघा आपण प्रूफ पाहूया, प्रूफ. ठीक आहे, तर चला इकडे या. बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कंडिशन असा मुद्दा लिहिलेला आहे. ठीक आहे, हा कंडिशन असा या ठिकाणी पॉईंट लिहिलेला आहे. आपल्याला या कॉलमकडे बघायचं आहे. तर आता आपण स्टॅच्युटरी बॉडी कोणत्या कोणत्या आहेत तर त्याकडे पहिला आपण पाहूया. स्टॅच्युटरी बॉडी बघा, थोडंसं वेट करा हां. ठीक आहे, आता बघा नॅशनल ह्युमन राईट कमिशन आहे का? नॅशनल ह्युमन राईट कमिशन स्टॅच्युटरी बॉडी आहे. ठीक आहे, याच्या सेवाशर्ती कोण ठरवेल? जसं मी तुम्हाला सांगितलं, सेंट्रल गव्हर्नमेंट डिसाईड करेल. ठीक आहे, त्यानंतर बघा सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन आहे का स्टॅच्युटरी बॉडी? याच्या सेवाशर्ती कोण ठरवेल? सेंट्रल गव्हर्नमेंट. लक्षात येते म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचं आहे. मी तुम्हाला 2 अपवाद सांगितलेले बघा, एक्सेप्शन सांगितलेले 2 पाहूया ते देखील. बघा या ठिकाणी सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन आहे का? या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. ओके, CVC. आय थिंक मी मगाशी तुम्हाला कॅग असं बोललो, तर ते 2 अपवाद बघा मी रिपीट करतो. 2 अपवाद, पहिला त्यातला आहे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन आणि दुसरा आहे लोकपाल. ठीक आहे, बघा सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन याच्या ज्या सेवाशर्ती ज्या आहेत तर ते कोण डिसाईड करेल? प्रेसिडेंट डिसाईड करेल. ठीक आहे, या ठिकाणी लिहिलेलं नाही आहे तर ते तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, अगेन लोकपाल बघा, यांच्या सेवाशर्ती कोण ठरवेल? प्रेसिडेंट. लक्षात आलं म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचं आहे ते. फक्त मी 2 विधाने पाठ केलीत. पहिलं काय, जर का स्टॅच्युटरी बॉडी असेल, आणि त्याच्या मेंबर्सच्या सेवाशर्ती मला विचारलेल्या असतील, जर का मला विचारलेल्या असतील तर त्या सेंट्रल गव्हर्नमेंट डिसाईड करेल. याला 2 अपवाद आहेत. पहिला अपवाद सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन आणि दुसरा अपवाद आहे लोकपाल. या दोघांच्या हे जे अपवाद आहेत ना, तर यांच्या सेवाशर्ती या राष्ट्रपती ठरवतात. ठीक आहे, मग आता तुम्हाला कोणत्याही स्टॅच्युटरी बॉडीवर प्रश्न विचारू देत. बघा जर का तुम्हाला नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी याच्यावर प्रश्न विचारला, ही बॉडी काय आहे? स्टॅच्युटरी आहे. या बॉडीच्या मेंबर्सच्या सेवाशर्ती कोण ठरवते असा प्रश्न विचारला, पटकन तुम्हाला डोक्यामध्ये क्लिक व्हायला पाहिजे. पटकन डोक्यामध्ये सर्व मुद्दे फिरायला पाहिजेत की अरे आपल्याला सरांनी सांगितलेलं की स्टॅच्युटरी बॉडी असेल तर त्याच्या मेंबर्सच्या सेवाशर्ती या सेंट्रल गव्हर्नमेंट डिसाईड करते. ठीक आहे, क्लिअर आहे मुद्दा इथपर्यंत? ओके, तर बघा या ठिकाणी अजून एक तुम्हाला प्रश्न असा पडू शकतो की सर या ठिकाणी तर बघा स्टेट ह्युमन राईट कमिशन आहे. तुम्ही तर बोलला की स्टेट ह्युमन राईट कमिशन काय आहे? स्टॅच्युटरी आहे. ठीक आहे, त्यानंतर स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन स्टॅच्युटरी आहे. पण या ठिकाणी तर आम्हाला दिसत आहे की यांच्या सेवाशर्ती ज्या आहेत तर ते स्टेट गव्हर्नमेंट डिसाईड करते. ठीक आहे, या ठिकाणी देखील तुम्ही करेक्ट करून घ्या, स्टेट गव्हर्नमेंट डिसाईड करते. तर बघा एक गोष्ट लक्षात घ्या, जी ऑर्गनायझेशन स्टेट रिलेटेड काम करत आहे तर त्याच्या सेवाशर्ती या स्टेट गव्हर्नमेंट डिसाईड करेल. लक्षात हा मुद्दा क्लिअर? बघा नॅशनल ह्युमन राईट कमिशन आणि स्टेट ह्युमन राईट कमिशन. ठीक आहे, आणि अजून एक आपण एक्झाम्पल घेऊ, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन आणि स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन. ठीक आहे, 2 बॉडी आहेत. ठीक आहे, ह्या चारी बॉडी ज्या आहेत ना तर त्या काय आहेत? स्टॅच्युटरी आहेत. पण नॅशनल ह्युमन राईट कमिशन जे आहे ना तर ती सेंट्रल लेवलला काम करते, त्यामुळे याच्या सेवाशर्ती सेंट्रल गव्हर्नमेंट डिसाईड करेल. स्टेट ह्युमन राईट कमिशन स्टेट लेवलला काम करते, त्यामुळे याच्या सेवाशर्ती ज्या आहेत तर ते स्टेट लेजिस्लेचर डिसाईड करेल. ठीक आहे, असं सेम बघा सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन सेंट्रल लेवलला काम करत आहे, स्टॅच्युटरी आहे यामध्ये काही डाऊट नाही. पण बघा सेंट्रल लेवलला काम करत आहे, याच्या सेवाशर्ती कोण ठरवेल? सेंट्रल गव्हर्नमेंट. स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन स्टॅच्युटरी आहे पण स्टेट लेवलला काम करत आहे, त्यामुळे याच्या सेवाशर्ती कोण ठरवेल? स्टेट लेजिस्लेचर. लक्षात येते का? बघा क्लिअर होते. थोडंसं कन्फ्युजन देखील होत असेल पण तुम्ही विचार करा की ट्रॅडिशनल वेनं जाण्यापेक्षा या वेनं जर का तुम्ही गेलात तर तुम्हाला शुअर शॉट मार्क मिळतील, कन्फ्युजन काहीही राहणार नाही तुमचं. ठीक आहे, हे तर झालं स्टॅच्युटरी बॉडीबाबत. आता आपण कॉन्स्टिट्यूशनल बॉडीबाबत पाहूया. ठीक आहे, स्टॅच्युटरी बॉडीबाबत तर झालं, कॉन्स्टिट्यूशनल बॉडीबाबत पाहूया. तर बघा कॉन्स्टिट्यूशनल बॉडी असेल, जर का आपल्याला बघा कॉन्स्टिट्यूशनल बॉडीवर प्रश्न विचारला की कॉन्स्टिट्यूशनल बॉडीच्या
मेंबर्सच्या सेवा शर्ती ज्या आहेत तर त्या कोण ठरवते, तर त्याचं उत्तर आहे प्रेसिडेंट. त्याचं उत्तर काय आहे? प्रेसिडेंट. ठीक आहे. याला देखील 2 एक्सेप्शन्स आहेत. ज्या पद्धतीनं स्टॅच्युटरी बॉडीला 2 एक्सेप्शन होते, त्याच पद्धतीनं कॉन्स्टिट्यूशनल बॉडीला देखील 2 एक्सेप्शन्स आहेत. हे एक्सेप्शन्स देखील पाठ करा. ते एक्सेप्शन काय आहे? पहिलं आहे कॅग आणि दुसरं एक्सेप्शन जे आहे, दुसरं अपवाद जे आहे तर ते स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी हे आहे. ओके, स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी. आता बघा, तुम्हाला कसाही प्रश्न येऊ दे, बघा मी थोडंसं परत एकदा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. स्टॅच्युटरी बॉडी आहे, कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. आता स्टॅच्युटरी बॉडी कोणती, कॉन्स्टिट्यूशनल बॉडी कोणती, हे कसं लक्षात ठेवायचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. जर का स्टॅच्युटरी बॉडीच्या मेंबर्सच्या सेवा शर्ती कोण ठरवते असा प्रश्न आला तर बघा त्याचं उत्तर काय आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट. आणि कॉन्स्टिट्यूशनल बॉडीच्या मेंबर्सच्या सेवा शर्ती कोण ठरवते तर त्याचं उत्तर काय आहे? प्रेसिडेंट. या ठिकाणी 2 अपवाद आहेत. पहिला अपवाद काय? सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. दुसरा आहे लोकपाल. ठीक आहे. या ठिकाणी देखील अगेन 2 अपवाद आहेत. पहिला अपवाद काय आहे? कॅग. ठीक आहे. दुसरा अपवाद आहे स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी. या अपवादाला म्हणजे यांच्या सेवा शर्ती कोण ठरवते? प्रेसिडेंट ठरवतोय. आणि यांच्या ज्या सेवा शर्ती ज्या आहेत कॅग आणि स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी, यांच्या सेवा शर्ती पार्लमेंट डिसाईड करते. इझी वाटते का बघा? की आता थोडंसं तुम्हाला अजून जास्त क्लॅरिटी मिळालेली असेल की आपण काय केलं, एकाच स्लाईडवर काय केलं की हे मुद्दे जेव्हा आपण मी मांडलो तर तुम्हाला अजून जास्त क्लॅरिटी मिळालेली आहे. लक्षात येते? आपण पाहूया, चला रिॲलिटी चेक घेऊया एकदा. बघा, ओके, तर बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इलेक्शन कमिशन कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे, बरोबर. या ठिकाणी यांच्या सेवा शर्ती कोण ठरवते? बघा प्रेसिडेंट आहे का या ठिकाणी? ठीक आहे. त्यानंतर बघा UPSC कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे, यांच्या सेवा शर्ती कोण ठरवेल? प्रेसिडेंट. ठीक आहे. अगेन बघा फायनान्स कमिशन कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे, यांच्या सेवा शर्ती कोण ठरवेल? प्रेसिडेंट. लक्षात येते? जसं मी तुम्हाला बोललो 2 एक्सेप्शन्स आहेत. कॅगच्या सेवा शर्ती कोण ठरवेल? इन जनरल कॅगच्या सेवा शर्ती कोण ठरवेल? पार्लमेंट. जसं मी तुम्हाला बोललो कॅग कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे, संविधानिक संस्था आहे, पण त्याच्या सेवा शर्ती पार्लमेंट डिसाईड करते. कारण की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की या ठिकाणी 2 अपवाद आहेत, एक कॅग आणि दुसरा स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी. बघा या ठिकाणी स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी, या ठिकाणी देखील तुम्ही हे मेन्शन करून घ्या की यांच्या सेवा शर्ती देखील पार्लमेंट डिसाईड करते. ठीक आहे. असं तुम्ही कोणतीही बॉडी घ्या, कोणतीही बॉडी या ठिकाणी बघा नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल क्लास आहे, शेड्यूल ट्राईब आहे, त्यानंतर नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास आहे. आता हे काय आहेत? कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहेत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं कॉन्स्टिट्यूशनल बॉडीच्या सेवा शर्ती कोण ठरवेल? प्रेसिडेंट. येते का लक्षात? बघा इझी वाटते का थोडंसं? बघा ट्रॅडिशनल वेनं जाऊन तुम्हाला प्रत्येक बॉडीचे सेवा शर्ती रट्टा मारण्यापेक्षा तुम्हाला फक्त 4 विधाने पाठ करायचे आहेत. बघा मी अजून एकदा रिपीट करतो, ज्यामुळं इथल्या इथं तुमचे मुद्दे क्लिअर होतील. बघा एक बॉडी आहे स्टॅच्युटरी, ठीक आहे, दुसरी आहे कॉन्स्टिट्यूशनल. मी तुम्हाला काय सांगितलं, कॉन्स्टिट्यूशनल बॉडीच्या मेंबर्सच्या सेवा शर्ती कोण ठरवते असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे सेंट्रल गव्हर्नमेंट. ठीक आहे. त्यानंतर बघा कॉन्स्टिट्यूशनल बॉडीच्या सेवा शर्ती कोण ठरवते यावर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे प्रेसिडेंट. पहिला मुद्दा क्लिअर झाला. या ठिकाणी 2 अपवाद आहेत. अपवाद काय? एक सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन स्टॅच्युटरी रिलेटेड आणि लोकपाल. त्यानंतर बघा कॉन्स्टिट्यूशनल बॉडी रिलेटेड 2 अपवाद आहेत. एक कॅग कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. दुसरा अपवाद आहे काय होता? दुसरा अपवाद स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी. ओके, लक्षात येते? हे फक्त 2 विधाने पाठ करायला तुम्हाला किती वेळ लागणार आहे मला सांगा ना तुम्ही. ठीक आहे. लक्षात येते? क्लॅरिटी मिळते का? बघा कशा पद्धतीनं आपण मूव्ह करत आहे. आय होप की तुम्हाला समजलं असेल. आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया. आता आपण पाहूया की कोण कोणाकडे रेझिग्नेशन देते. ठीक आहे, कोण कोणाकडे रेझिग्नेशन देते. आता बघा या ठिकाणी देखील अगेन तुम्हाला एकच मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. जर का एखादी बॉडी सेंट्रल लेवलला काम करत असेल तर ती रेझिग्नेशन प्रेसिडेंटकडे देईल. ठीक आहे.
आणि जर का एखादी बॉडी स्टेट लेवलला काम करत असेल, स्टेटसाठी काम करत असेल, तर ती रेजिग्नेशन गव्हर्नरकडे देईल. लक्षात आलं? ज्या पद्धतीनं आपण अपॉइंटमेंट रिलेटेड पाहिलेलं बघा, एखादी ऑर्गनायझेशन सेंट्रल लेवलला काम करत असेल त्याची अपॉइंटमेंट राष्ट्रपती करतील, आणि एखादी ऑर्गनायझेशन स्टेट लेवलला काम करत असेल तर त्याची अपॉइंटमेंट राज्यपाल करतील. सेम या ठिकाणी देखील आहे. ओके, स्टेट लेवलला काम करत असेल रेजिग्नेशन प्रेसिडेंटकडे देईल, सेंट्रल लेवलला काम करत असेल तर रेजिग्नेशन प्रेसिडेंटकडे देईल, आणि स्टेट लेवलला काम करत असेल तर रेजिग्नेशन गव्हर्नरकडे देईल. ठीक आहे, लक्षात येते? ओके, अपॉइंटमेंट पाहिलं, रेजिग्नेशन पाहिलेत, सर्व्हिस कंडिशन कोणकोणाच्या ठरवते हे पाहिलं. आता आपण रिमूव्हल, ठीक आहे, जर का रिमूव्ह करायचं असेल तर कशा पद्धतीने केलं जाते हे आपण पाहूया. बघा, इलेक्शन कमिशन, ठीक आहे, इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया याला जर का रिमूव्ह करायचं असेल तर बघा, सुप्रीम कोर्टच्या जजप्रमाणे जी प्रोसिजर सुप्रीम कोर्टच्या जजला रिमूव्ह करण्यासाठी आहे तर त्यासारखेच तीच प्रोसिजर वापरून इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, ठीक आहे, यांना काय केलं जाते, पदावरून रिमूव्ह केलं जाते. ठीक आहे. आता बघा, जसं की मी तुम्हाला सांगितलं की जे सिमिलर पॉईंट आहेत ना तर ते एकत्र नोट डाऊन करून ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. जसं की बघा, अजून एक पोस्ट आहे, अजून एक बॉडी आहे की ज्याला काय केलं जाते, सुप्रीम कोर्टच्या जजप्रमाणे रिमूव्ह केलं जाते, तर ती बॉडी आहे कॅग. जर का आता इथून पुढं बघा, जर तुम्हाला कोणीही विचारू दे सुप्रीम कोर्टच्या जजप्रमाणे कोणकोणत्या बॉडीजना रिमूव्ह केलं जाते, तर तुम्हाला पटकन उत्तर देता येणं गरजेचं आहे. एक, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, चीफ इलेक्शन कमिशनर, ठीक आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामधील चीफ इलेक्शन कमिशनर, आणि कॅग. ठीक आहे, लक्षात येते? ओके. त्यानंतर बघा, अटर्नी जनरल ऑफ इंडिया, ॲडव्होकेट जनरल ऑफ इंडिया हे तर काय आहेत की राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात अटर्नी जनरल ऑफ इंडिया, आणि ॲडव्होकेट जनरल ऑफ इंडिया राज्यपालांची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. ठीक आहे. त्यानंतर बघा, अशा काही बॉडी आहेत ज्यांची अपॉइंटमेंट जे आहे ना स्टेट लेवलला काम करणाऱ्या अशा काही बॉडी आहेत. ठीक आहे, स्टेट लेवलला काम करणाऱ्या अशा काही बॉडी आहेत, जर त्यांची अपॉइंटमेंट तर गव्हर्नर करतात, पण त्यांना रिमूव्ह करायचं असेल तर त्यांचं रिमूव्हल जे आहे तर ते राष्ट्रपतींद्वारे केलं जाते. त्यापैकी एक ऑर्गनायझेशन स्टेट ह्युमन राईट कमिशन आहे. स्टेट ह्युमन राईट कमिशन यांचे जे आहे चेअरमन आहेत, तर त्यांची अपॉइंटमेंट जे आहे तर ते राज्यपालांद्वारे केली जाते. ठीक आहे. बट जर का त्यांना रिमूव्ह करायचं असेल तर ते राष्ट्रपतींद्वारे केलं जाते. अशी अजून एक ऑर्गनायझेशन आहे, तर त्याचं नाव मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, स्टेट रिलेटेड काम करणारी, की त्यांची अपॉइंटमेंट तर राज्यपालांद्वारे होते, पण जर का रिमूव्ह करायचं असेल तर त्यांना राष्ट्रपतींद्वारे रिमूव्ह केलं जाते. ठीक आहे. कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगा. त्यानंतर MPSC काय करते बघा, की किती मेंबर्स आहेत, कोणत्या बॉडीमध्ये किती मेंबर्स आहेत यावर प्रश्न विचारते. फॉर एक्झाम्पल बघा, 2024चा तुम्ही प्रश्न पाहू शकता. यामध्ये विचारले की सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनमध्ये मॅक्सिमम किती इन्फॉर्मेशन कमिशनर असतात. थोडक्यात काय की यामध्ये किती मेंबर्स असतात यावर प्रश्न विचारलेला आहे. पाहूया आता आपण बघा. ओके. तर बघा, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये राष्ट्रपती सांगतील इतके मेंबर्स असतात. एक तर चीफ इलेक्शन कमिशनर आहे, प्लस बाकीचे जे इलेक्शन कमिशनर आहेत तर त्यांची संख्या राष्ट्रपती ठरवतात. UPSCच्या बाबतीत देखील सेम आहे. ठीक आहे, की एक तर चेअरमन आहेत नो डाऊट, पण मेंबर्स जे आहेत तर ते किती असतील हे राष्ट्रपती ठरवतात. युजुअली 9 ते 11 मेंबर्स असतात. ठीक आहे. SPSC म्हणजे काय, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, यामध्ये किती मेंबर्स असतील हे राज्यपाल ठरवतात, कारण बघा स्टेटसाठी काम करत आहे. ठीक आहे, त्यामुळे राज्यपाल ठरवतील. त्यानंतर बघा, ओके, त्यानंतर बघा फायनान्स कमिशनमध्ये बघा टोटल 5 मेंबर आहेत. या 5 पैकी एक तर चेअरमन झाले आणि उरलेले जे 4 जे असतील तर ते मेंबर्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर अगेन सिमिलर मुद्दे आपण एकत्र लक्षात ठेवूया. नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल्ड क्लास, शेड्यूल्ड ट्राईब आणि बॅकवर्ड क्लास. ठीक आहे. यामध्ये देखील टोटल 5 टोटल म्हणजे टोटल स्ट्रेंथ त्यांची 5 आहे.
यापैकी एक चेअरमन आणि बाकीचे 4 मेंबर्स असतील. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल क्लास एक चेअरमन आहेत, एक व्हाईस चेअरमन प्लस 3 मेंबर म्हणजे टोटल 4 मेंबर. ठीक आहे. एक चेअरमन प्लस 4 मेंबर. अगेन सेम या ठिकाणी असंच आहे. शेड्यूल ट्राईबसाठी देखील बघा एक चेअरमन आहे. ठीक आहे. त्यानंतर एक व्हाईस चेअरमन प्लस 3 मेंबर म्हणजे टोटल 4 मेंबर, एक चेअरमन प्लस 4 मेंबर. ठीक आहे. जर का मी तुम्हाला प्रश्न विचारला एक चेअरमन आणि 4 मेंबर असणाऱ्या ऑर्गनायझेशन कोणकोणत्या आहेत सांगा बघू, तर तुम्हाला पटकन सांगता येणं गरजेचं आहे. नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल क्लास, शेड्यूल ट्राईब, नॅशनल कमिशन ऑन OBC. ठीक आहे. अदर बॅकवर्ड क्लास आहे. त्यानंतर फायनान्स कमिशन आहे, यामध्ये देखील टोटल 5 मेंबर आहेत. ओके, लक्षात राहील. ठीक आहे. त्यानंतर बघा MPSC जी आहे ना, तर ती कोणत्या आर्टिकल थ्रू कोणती बॉडी इस्टॅब्लिश झालेली आहे यावर प्रश्न विचारते. तर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर की आपल्याला यामध्ये विचारलेलं आहे की राष्ट्रीय अनुसूचित जाती SC नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल क्लास राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार स्थापित करण्यात आलेले आहे यावर प्रश्न विचारला. तर त्यामुळे बघा आपल्याला आर्टिकल्स देखील माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आर्टिकल्स देखील आपण पाहूया. आता बघा आर्टिकलमध्ये कसं लक्षात ठेवायचं या रिलेटेड सांगण्यासारखं काही नाही. कारण का बघा, तर ते एक फॅक्ट आहे ना त्यामध्ये मी तुम्हाला काय सांगणार. आता बघा भारताची लोकसंख्या जी आहे जवळपास 140 कोटी आहे. 140 कोटी आहे, तर 140 कोटी ती आहे. आता ह्यामध्ये मी तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं हे सांगण्यासारखं काही नाही. ठीक आहे. या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला काय कराव्या लागतील, रट्टाच माराव्या लागतील. ठीक आहे. ओके, पाहूया आपण बघा. इलेक्शन कमिशन आर्टिकल 324 आहे. UPSC MPSC या रिलेटेड प्रोव्हिजन जे आहेत हे आर्टिकल 315 ते 323 मेन्शन करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर बघा फायनान्स कमिशन आर्टिकल 280 मेन्शन केलेलं आहे. ओके. त्यानंतर CAG आर्टिकल 148 मेन्शन केलेलं आहे. अशाच पद्धतीनं बघा मी इन डिटेलमध्ये या हे म्हणजे कोणत्या आर्टिकल अंतर्गत कोणती बॉडी इस्टॅब्लिश केलेली आहे हे यामध्ये सांगितलेलं आहे. तर ते तुम्ही काय करू शकता, पाहून घेऊ शकता. ठीक आहे. लक्षात येते का बघा. तर चला आपण ॲक्टिवली थोडंसं रिकॉल करण्याचा प्रयत्न करूया की आज आपण काय काय पाहिलेलं आहे बघा. सर्वात पहिला तर आपण अपॉइंटमेंट रिलेटेड प्रोव्हिजन पाहिल्या. अपॉइंटमेंट. ठीक आहे. आणि रेझिग्नेशन रिलेटेड प्रोव्हिजन पाहिल्या की अपॉइंटमेंट बघा सेंट्रल रिलेटेड जर का एखादी बॉडी असेल, ठीक आहे, तर त्याच्या अपॉइंटमेंट जे आहे तर ते राष्ट्रपती करतील. आणि जर का स्टेटसाठी काम करणारी एखादी बॉडी असेल तर त्याच्या अपॉइंटमेंट गव्हर्नर करतील. रेझिग्नेशनच्या बाबतीत देखील सेम. सेंट्रल लेवलला जर का एखादी बॉडी काम करत असेल तर ते रेझिग्नेशन राष्ट्रपतीकडे देतील. ठीक आहे. आणि जर का एखादी बॉडी स्टेटसाठी काम करत असेल, स्टेट लेवलला काम करत असेल तर ते रेझिग्नेशन जे आहे तर ते राज्यपालांकडे देतील. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर आपण पाहिलं की सेवा शर्ती कोण कोणाच्या ठरवते. त्यासाठी तुम्हाला कॉन्स्टिट्युशनल बॉडी कोणत्या आहेत आणि स्टॅच्युटरी बॉडी कोणत्या आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर मला सांगा पटकन की कॉन्स्टिट्युशनल बॉडी कसं लक्षात ठेवायचं यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली, लक्षात आहे का. एक कन्फ्युज्ड ॲडव्होकेट. काय विसरायचं नाही हां. तर बघा एक कन्फ्युज्ड ॲडव्होकेट ही ट्रिक होती. ठीक आहे. मग याच्यानुसार आपण काय केलेलं की या नावानुसार आपण कॉन्स्टिट्युशनल बॉडी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केलेला. तर मला सांगा जर का एखादी स्टॅच्युटरी बॉडी असेल आणि या स्टॅच्युटरी बॉडीच्या मेंबर्सच्या सेवा शर्ती कोण ठरवते, असा जर का प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट. आणि जर का कॉन्स्टिट्युशनल बॉडी असेल आणि यांच्या मेंबर्सच्या सेवा शर्ती कोण ठरवते असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय असेल, राष्ट्रपती. अगेन या ठिकाणी 2 एक्सेप्शन होते. स्टॅच्युटरी बॉडीला 2 एक्सेप्शन, एक सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन आणि दुसरा आहे लोकपाल. ठीक आहे. यांच्या सेवा शर्ती बघा ह्या जरी स्टॅच्युटरी असल्या तरी देखील यांच्या सेवा शर्ती राष्ट्रपती ठरवतात. अगेन कॉन्स्टिट्युशनल बॉडीसाठी देखील 2 एक्सेप्शन्स, एक CAG आणि दुसरा आहे स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी. आता या बॉडी ज्या आहेत तर त्या कॉन्स्टिट्युशनल आहेत, आणि कॉन्स्टिट्युशनल बॉडीच्या मेंबर्सच्या सेवा शर्ती राष्ट्रपती ठरवतात. पण ह्या ज्या 2 बॉडी आहेत ना तर त्या एक्सेप्शन्स आहेत, अपवाद आहेत. यांच्या सेवा शर्ती पार्लमेंट डिसाईड करते. ठीक आहे.
लक्षात येतं आहे. त्यानंतर बघा मी तुम्हाला सांगितलं की अशा दोन बॉडी आहेत की ज्यांना रिमूव्ह करायचं असेल तर सुप्रीम कोर्टच्या जजप्रमाणे रिमूव्ह करावं लागते. सांगा बघू कोणत्या दोन बॉडी आहेत. ॲक्टिवली रिकॉल करण्याचा प्रयत्न करा. सांगा बघू कोणत्या दोन बॉडी आहेत. एक चीफ इलेक्शन कमिशनर, दुसरं कोण आहे, दुसरं आहे कॅग. ठीक आहे. आता हे सुप्रीम कोर्टच्या जजला कसं रिमूव्ह केलं जाते हे ऑलरेडी आपण हायकोर्ट या टॉपिकमध्ये, हायकोर्ट सुप्रीम कोर्ट या टॉपिकमध्ये जे की आपण कम्पॅरेटिव्हली पाहिलेलं आहे, तर त्यामध्ये इन डिटेलमध्ये आपण यावर चर्चा केलेली आहे. परत मी या ठिकाणी ते सांगत बसत नाही. ठीक आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं बघा 1+4 मेंबर कोणत्या कोणत्या बॉडीमध्ये आहेत. एक चेअरमन, 4 मेंबर कोठे कोठे आहे. नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल क्लास, शेड्यूल ट्राईब, OBC. ठीक आहे. आणि अजून एक फायनान्स कमिशन आहे का, बरोबर. ठीक आहे. त्यानंतर मी तुम्हाला एक म्हणजे एक होमवर्क म्हणा किंवा एक कमेंट करायला सांगितलेली की अपॉइंटमेंट तर गव्हर्नर करतात. स्टेट रिलेटेड काम करणारे ऑर्गनायझेशन अशा दोन आहेत ज्यांचे अपॉइंटमेंट तर गव्हर्नर करतात, बट त्यांना रिमूव्ह करायचं असेल तर ते रिमूव्ह प्रेसिडेंटद्वारे केलं जाते. अशी कोणती बॉडी आहे हे मला तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. ओव्हरऑल कसं वाटतंय बघा, थोडंसं स्टडी इझी झाला असं वाटतंय का बघा. ओके. ट्रॅडिशनल वेने गेला तर तुम्हाला खूप कन्फ्युजन होणार आहे, कारण की इतक्या साऱ्या बॉडी आहेत, त्यांच्या सेवा शर्ती, त्यांच्या अपॉइंटमेंट, त्यांचं टर्म, ठीक आहे, त्यांच्या क्वालिफिकेशन काय आहेत. ओके. हे सर्व गोष्टी लक्षात ठेवणं म्हणजे थोडंसं आपल्याला खूप जास्त कन्फ्युजन होऊ शकते. आपल्याला कन्फ्यूज न होता बघा 2 ते 4 मार्क इझिली ग्रास्प करायचे आहेत. ठीक आहे. त्यासाठीच ही ट्रिक म्हणजे एक टेक्निक म्हणा किंवा काहीतरी आपण एक जुगाड करून लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला असं आपण तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. तर बघा याच पद्धतीनं जर का तुम्हाला पॉलिटी संपूर्ण कव्हर करायचं असेल तर त्यासाठी आपण हा कोर्स लॉन्च केलेला आहे ज्याचं नाव आहे पॉलिटी रिव्हिजन थ्रू कंपॅरेटिव्ह स्टडी. पॉलिटी रिव्हिजन थ्रू कंपॅरेटिव्ह स्टडी हा कोर्स आपल्या ॲपवर मंजिल ICS या नावाचं ॲप आहे प्ले स्टोअरला, तर त्या ॲपवर जाऊन तुम्ही हा कोर्स बाय करू शकता. या ॲपवर गेल्यानंतर कोर्स या सेक्शनमध्ये गेलात तर तुम्हाला समोरच दिसेल पॉलिटी रिव्हिजन थ्रू कंपॅरेटिव्ह स्टडी. आता बघा या कोर्सचं वैशिष्ट्य हे आहे की आपण यामध्ये स्टडी देखील इथेच करतो आणि त्याची रिव्हिजन देखील इथेच केली जाते. ॲक्टिवली रिकॉल थ्रू जे काही मुद्दे शिकवायचे आहेत तर ते शिकवून झाल्यानंतर ॲक्टिव्ह रिकॉल थ्रू आपण ते सर्व मुद्दे परत एकदा काय करतो की लक्षात घेण्याचा प्रयत्न करतो. आता हे काय आहे, यासाठी तुम्ही आपल्या ॲपवर जाऊन आहे ना डेमो लेक्चर्स टोटल 4 व्हिडिओ मी ऑलरेडी एक डेमो म्हणून काय केलेलं आहे, अपलोड केलेलं आहेत. ठीक आहे. हे डेमो देखील तुम्ही काय करू शकता, पाहू शकता. ओके. आणि डेमो पाहिल्यानंतर जर तुम्हाला का असं वाटलं की हा कोर्स माझ्यासाठी बेस्ट आहे, ठीक आहे, तर तुम्ही हा कोर्स आपला बाय करू शकता. याची फी फक्त 99 रुपये आहे. ठीक आहे. 99 रुपयामध्ये बघा म्हणजे एक निग्लिजिबल अमाऊंट आहे आणि त्यात मी तुम्हाला गॅरंटीड प्रोडक्ट मी तुम्हाला सेल करत आहे. म्हणजे काय बघा, एक मी तुम्हाला काय सांगितलं, पहिली गोष्ट तुम्ही डेमो लेक्चर्स पाहून ॲडमिशन घ्या आणि दुसरी गोष्ट डेमो लेक्चर पाहून ॲडमिशन घेतल्यानंतर 2 दिवसामध्ये तुम्हाला असं वाटलं की क्लास आपण घेऊन काहीतरी आपली फसवणूक झालेली आहे किंवा या ठिकाणी काय बरोबर शिकवलं जात नाही असं जर का तुम्हाला वाटलं तर तुमची 100% फी रिफंड केली जाईल. म्हणजे तुम्हाला 2 गॅरंटी मी तुम्हाला देत आहे. यावरून तुम्ही आपल्या कोर्सची क्वालिटी ठरवू शकता. ठीक आहे. जर का तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा आपला कोर्स बाय करू शकता. मंजिल ICS हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि ॲडमिशनची प्रोसेस जी आहे तर ती कंप्लीट करा. या रिलेटेड जर का काही डाऊट असेल तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. ठीक आहे. ओके. थँक्यू.